नमस्कार, मी सागर पवार, गडिंग्लज तालुक्यातील गाव कौलगे. बघा, मी इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट गेले 2 वर्ष वापरत आहे. गेल्या वर्षी मी ऊसासाठी प्रयोग केला होता, कांद्यासाठी प्रयोग केला होता, मी हळदही घेतली होती. यावर्षी सुरुवातीला भातावर पण प्रयोग करण्याचा आम्हाला संधी मिळाली आणि अगदी मी 30 गुंठे भात केलेला आहे आणि या 30 गुंठ्यामध्ये मी 2 किलो भोस्त्र घातलेलं आहे पेरणीच्या अगोदर. आणि तुम्ही आज बघू शकताय वायसार जातीचं हे भात आहे. उगवणी इतकी जबरदस्त झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, 6 जूनला याची पेरणी केलेली आहे. आज मला वाटतं तारीख आहे 12 जून, म्हणजे जवळपास 33 दिवसाचं जर भाताचं हे बघितला तुम्ही दर्जा बघा किंवा त्याचं पोल्ट्रीला आल्यासारखं भात आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं भात उगवून आलेलं आहे. आणि याच्यावर फक्त मी एकदाच ग्रो मॅजिक फवारलेलं आहे, म्हणजे एक ग्रो मॅजिक फवारलेलं आहे. पुन्हा आता 15 दिवसानंतर मी याची ओलिपची याच्यावर फवारणी घेतोय, म्हणजे अजून एखादी ग्रो मॅजिकची फवारणी होईल. आणि विशेष म्हणजे ह्याला कोणत्याही प्रकारची आम्ही लागवड घातलेली नाहीये, रासायनिक कुठलंही वापरलेलं नाही, फक्त इंडिया ॲग्रोचं भोस्त्र वापरलेलं आहे आणि ग्रो मॅजिकची फवारणी केलेली आहे. आणि मी आता ओलिपची फवारणी करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचा सुंदर अगदी रिझल्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघताय. माझ्या स्वतःच्या शेतामधील आहे आणि उत्तम पद्धतीचं, कारण भात हे आपण घरी खातो, त्यामुळं यावर्षी आम्ही थोडंसं घरी लागणाऱ्या प्रोडक्टला 100% ऑर्गॅनिक देण्याचा प्रयत्न करलोय. माझं शेतकऱ्यांना नक्कीच सांगणं असेल की या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट्स तुम्ही सुद्धा वापरा, कारण खूप चांगले रिझल्ट देतात. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, कोणताही साईड इफेक्ट नाही. आणि खर्च बघितला तर रासायनिकच्या तुलनेत 1/3 खर्च म्हणावा लागेल. धन्यवाद देतो मी इंडिया ॲग्रोला आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या मायलाईटला. खरोखरच धन्यवाद. थँक्यू सर.